कोंडलेत मी त्याला काढलो रे अहो मी इथं काम केलं आरोग्य निरीक्षक भाग 5 असलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना कोंडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके. त्या खोक्यामध्ये ही लोक अनधिकृत दारू पीत बसलेले. ही मालक आहे बघा, ही समोरचा मालक आहे. या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्यायचं नावच नाही. अनधिकृतपणे सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू पाजवायला लागला. आपला आहे मस्त बसलं दारू पीत चना खा. आणि किती वर्षापासून चालाय मला माहित नाही. आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी दाखवतो मधले मध्ये कोण कोण बसला तुम्ही हे बघा. ही मध्ये दारुडे लोकांच्या गंजडी लोकांच्या त्या माणसांनी सगळं इथं दारू पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केल्यासारख्या माणसांनी केलेलं आहे. आणि त्यातून एक 4-5 जण पळून गेले. वास्तविक पाहता घनकचरा विभाग पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग 5 होतं. त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध तुम्ही बाहेर जावा की बघा अवैध धंदे आणि महापालिकेच्या जागेवर कब्जा करून या लोकांनी आज दिनांक 6/12/2025 रोजी महानगरपालिका माननीय आयुक्त साहेब यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेच्या जागेवर तसेच महापालिकेच्या फुटपाथवर ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेलं आहे ते निष्कासित करण्याचे आदेश माननीय आयुक्तांनी दिलेले आहेत किंवा खोकी जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. आम्ही आज रोजी बाळवेस स्टेट बँकेच्या बाजूला सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक भाग 5 पूर्वी होतं ते बंद पडलेलं आहे. त्या बंद पडलेल्या खोलीमध्ये काही अवैध धंदे चालू असलेले निदर्शनास आले. आमची अतिक्रमणची कारवाई करत असताना अतिक्रमणच्या कारवाईच्या खोके काढत असताना त्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 लोक दारू पीत बसलेले दिसून आले. त्यानंतर आम्ही पोलीस विभागाला म्हणजे फौजदार चौडी पोलिसांना आम्ही सूचना दिल्या की निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की इथं अशा ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. तरी त्यांनी तत्परतेने आपलं पोलिसांचे लोक पाठवले आणि त्यांना त्यांच्या गाडीमध्ये घेऊन गेले. त्यांच्यावर जी काय कारवाई होईल त्यांच्या कलमानुसार होईल. परंतु सोलापूर शहरामध्ये विनाकारण महानगरपालिकेची जागा आणि ऑफिस बळकावण्याचं या लोकांनी केलं होतं. त्या लोकांना त्यांचं खोके या ठिकाणी मी निष्कासित केलेले आहेत. मी तुमच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो की जर कोणी अशा प्रकारचं कृत्य केलेलं असेल, महानगरपालिकेची जागा हडप करण्याचा कोण प्रयत्न करत असेल किंवा आमचे ऑफिसेस आहेत ते बंद पडलेले ऑफिसला कुलूप लावलेले तोडून त्यामध्ये अवैधरित्या जर कोण काय व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई होईल. आणि मी विनंती करतो की सर्वांना आपण केलेलं अतिक्रमण त्वरित काढून घेण्याची कृपा करावी, जेणेकरून सोलापूर शहरामध्ये स्वच्छ आणि सुंदर सोलापूर दिसण्याच्या दृष्टीने आपल्याला सोलापूर शहर सुंदर दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्व नागरिकांनी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी आजच्या कारवाई संदर्भात बोलतो.